नमस्कार मैत्रिणींनो, सणासुदीला घराघरात बनणारे पारंपरिक अनारसे तुम्हीही बनवणार आहात का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे खुसखुशीत, जाळीदार आणि परफेक्ट पांढरे अनारसे बनवण्याची खास पद्धत. तुम्ही पाहू शकता अनारसे कसे पांढरे, शुभ्र, जाळीदार आणि छान बनलेले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अनारसे बनवण्यासाठी आपल्याला रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे. इथे मी तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही अंदाजे घेतला तर चालेल, कारण आपल्याला पिठाचंच माप करायचं आहे. तांदूळ स्वच्छ पाण्यानं 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे. तांदूळ भिजू घातल्यानंतर तांदळातील रोजचे रोज पाणी काढून टाकून दुसरं स्वच्छ पाणी टाकून तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. तांदूळ आपल्याला पूर्ण 3 दिवस भिजत ठेवायचे आहेत. चौथ्या दिवशी तांदूळ दळायला घ्यायचे आहेत. तांदळातील पहिले पाणी काढून टाकून दुसरं स्वच्छ पाणी टाकून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. चाळणीमध्ये तांदूळ काढल्यानंतर 10 मिनिटे पाणी वितळवायला ठेवायचे आहेत. तांदूळ वाळू घालायचे नाहीत, तांदूळ ओले दळून घेणार आहे मी. पूर्ण पाणी वितळल्यानंतर तांदूळ दळायला घ्यायचे आहेत. तांदूळ छान भिजले आहेत. बोटानेही असे बारीक होत आहेत, त्यामुळे मिक्सरला लगेचच बारीक होऊन जातात. हे पहा, तांदूळ दळून झाले आहेत. तांदूळ अगदी बारीक दळून घ्यायचे आहेत आणि नंतर तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. ओले तांदूळ दळल्यामुळे पिठात थोड्याशा गाठी होतात, ते अशा हाताने फोडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पूर्ण तांदूळ दळून घेऊन सर्व पीठ चाळून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे. इथे मी ग्लास घेतलेला आहे. 1 ग्लास, 2 ग्लास, 3 ग्लास आणि 4 ग्लास. तांदळाचं पीठ इथे मी 4 ग्लास घेतलेलं आहे. आणि आता ह्याच ग्लासने बारीक केलेली साखर मोजून घेणार आहे. 1 ग्लास, 2 ग्लास. इथे मी साखर 2 ग्लास घेतलेली आहे. आता तांदळाचं पीठ आणि बारीक केलेली साखर मिक्स करून घेऊया. ओले तांदूळ दळल्यामुळे साखर आणि तांदळाचं पीठ हळूहळू ओलं व्हायला लागलेलं आहे. पीठ असं सारखं हलवून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आत्ता पिठाचा छान गोळा बनलेला आहे. अनारशाचं पीठ मळताना इथे मी दूध, तूप असं काहीच वापरलेलं नाही. फक्त साखर आणि तांदळाचं पीठ मिक्स करून हे पीठ मी बनवलेलं आहे. पहा कसं छान पीठ बनलेलं आहे. आणि हे आत्ता कोरड्या डब्यामध्ये ठेवून आपल्याला 2-3 दिवसासाठी भिजत ठेवायचं आहे. डबा बंद करून ठेवायचा आहे. 3 दिवसानंतर अनारसे बनवायला घ्यायचे आहेत. आणि हे पहा, अनारशाचं पीठ आपलं परफेक्ट बनलेलं आहे. आत्ता आपण अनारसे बनवायला घेऊयात. अनारसे बनवण्यासाठी इथे मी लाकडी प्लेन पोळपाट घेतलेला आहे. तुमच्याकडे लाकडी पोळपाट नसेल तर प्लॅस्टिकचा प्लेन कागद घेऊन त्याच्यावर अनारसे बनवू शकता. अनारशाचं पीठ हे आपलं परफेक्ट बनलेलं आहे, त्यामुळे यामध्ये दूध, केळ, तूप टाकण्याची काही गरज नाही. आणि तुम्ही पाहू शकता अनारशाचं पीठ कसं सहज गोळे बनवता येईल असं बनलेलं आहे. ओले तांदूळ दळल्यामुळे अनारसे वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार आणि खुसखुशीत बनतात. अनारशाचं पीठ चुकून पातळ झालं तर ते फ्रीजमध्ये ठेवून पीठ थंड होऊन घट्ट झाल्यानंतर त्याची अनारसे बनवायची आहेत. अनारसे बनवण्यासाठी एका वाटीत 2 चमचे तूप घ्यायचं आहे. अनारशाच्या पिठाचे एक छोटे गोळे घेऊन हातावर अशी छान गोल करून घ्यायची आहे. पीठ आपलं छान बनलेलं आहे. गोळे बनवताना चिरण्या पडत नाहीत. पोळपाटावर थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे अनारसे थापताना अनारशाचं पीठ बोटाला चिटकणार नाही. अनारसे आपल्याला फार पातळही बनवायची नाहीत आणि फार जाडही बनवायची नाहीत. मध्यम साईजची अनारसे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. अनारसे एक थापून लगेचच तळून घ्यायचे आहेत. जास्त अनारसे थापून ठेवायचे नाहीत.
तेल गरम झालेलं आहे. आत्ता अनारसे तळून घेऊयात. अनारसे तळताना खसखस लावलेली बाजू वर करायची आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवून अनारसे तळून घ्यायचे आहेत. अनारसे तळताना अनारसे पलटायची नाहीत. अनारशावर असं थोडं थोडं तेल टाकत अनारसे तळून घ्यायचे आहेत. तुम्हीही ह्या पद्धतीने अनारसे नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी बनली अनारसे. अशा पद्धतीने माझे हे अनारसे बनवून तयार झाले आहेत. रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका.